आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की श्रीनिवास त्यासोबत सगळीजण आता इथे श्रीकृष्णाची पूजा करणार असतात. तेच आता जोरजोरात आवाज करून संतोष तिथे येतो आणि संतोष आता त्या लोकांना सरळ सांगतो की श्रीकृष्णाची पूजा नाही करायची, कारण तो बँकेने आणलेला आहे. मी तुम्हाला सांगतोय हे जे वर्कशॉप आहे ते वरदचं आहे, तर मग वरदच्या बाबांनी आणलेले हा श्री गणेशाच इथे असेल. मग तेव्हाच लक्ष्मी सांगते की वरदसाठी तू आणलायस हा श्री गणेशा, तर चांगलंच आहे, आपण दोन्ही देव इथे ठेवूया. पण संतोषचं कसं असतं की संतोषला असंच म्हणायचं असतं की काही झालं तरी दोन्ही देव इथे मी ठेवू देणार नाही, कारण बँकेने आणलेली मूर्ती इथे ठेवली तर बँकेचा सुद्धा या सगळ्यामध्ये हात आहे हे सरळ दिसतं. त्यामुळे बँकेने आणलेलं मला इथे काही नको आहे असा देखील त्याने आता हट्ट धरलेला असतो. मग तरीसुद्धा इकडे सगळीजणं संतोषला समजवत असतात. तेवढ्यातच संतोषचा फोन वाजतो, म्हणून संतोष फोनवर बोलायला बाहेर जातो. तेवढ्या वेळातच ही लोक श्रीकृष्णाची मूर्ती बसवतात आणि त्याची स्थापना करून पूजा वगैरे करतात. पूजा झाल्यानंतर आता तिकडे तो आलेला असतो आणि तो म्हणत असतो की बघितलं, म्हणजे मी नसताना लगेच तुम्ही पूजा केलीसुद्धा नाही, ही मूर्ती ठेवायची नाही असं बोलून तो आता कांगावा करू लागतो. तो जसा आरडाओरडा करतो ना, तसा आता तिकडे असतात ते म्हणजे सिद्धू, त्यासोबत भावना, हे सगळीच जण आता त्याच्यावर आवाज चढवूनच ते बोलत असतात की तुझं काय चाललं आहे, हे सगळं आताच्या आता थांबव, हे सुद्धा सांगितलेलं असतं. पण संतोष म्हणत असतो की तू तर या घरचा जावई आहेस, त्यामुळे तू ह्यामध्ये बोललास नाही ना तरीही चालेल, त्यामुळे तू प्लीज ह्या सगळ्यात बोलू नकोस असंही आता तो सांगत असतो. तेव्हा भावनाही त्याला ओरडत असते की आता तरी निदान हे सगळं काही थांबव, या सगळ्याचा मला त्रास होतोय दादा, तुला कळतंय का, तुला ना माझी शपथ आहे, हे सगळं काही थांबव, कशाला एवढा मोठा कांगावा करतोय, अरे जे काही आहे ते तुझ्या समोर आहे ना, मग का म्हणून ह्या सगळ्याचा इश्यू क्रिएट करायचा, मला नाही आवडत तू हे सगळं काही करतोयस ते, असं देखील आता ती त्याला बोलत असते आणि त्याला समजवायचा प्रयत्न करत असते. पण ह्या समजवण्याच्या पलीकडेच हा गेलेला असतो, त्याला काही ऐकून घ्यायचं नसतं, नुसता तांडव म्हणजे तांडव घालायचा असतो. तेच आता संतोष म्हणत असतो की तुम्ही मुली आहात, तुम्ही ह्यामध्ये पडू नका, तुला माहीत नाही हे काय काय करतात ते, माझ्या मुलाचा हक्क आहे आणि तो त्याला मिळायलाच हवा. तर दुसरीकडे मात्र आता नीलांबरी ना फोनवर बोलत असते. नीलांबरी फोनवर बोलत असताना समोरच्या व्यक्तीला बरेच इन्स्ट्रक्शन देत असते, म्हणजे तिला ना सगळं तिच्या मनाप्रमाणे हवं होतं आणि ती ना आता अपक्ष म्हणून उभी राहणार होती. नेमकं हेच बोलले ना इथे असणाऱ्या अधिराजने ऐकलेलं असतं. अधिराज तिला म्हणत असतो की आता अजून तुला काय करायचे, बस ना, जेवढं केलं आहेस ना तेवढं बस झालं, आता थांबव हे सगळं काही, असं देखील आता तो तिला म्हणून ओरडत असतो. पण तरीसुद्धा ना इकडे नीलांबरी काही ऐकत नसते. नीलांबरी त्याला म्हणत असते की तुम्ही शांत बसा, जर तुम्हाला यामध्ये पडायचं नसेल ना तर तुमचं तोंड बंद करा, पण मला जे करायचं आहे ना ते मी करणार, असं बोलून ती त्याच्यावर आरडाओरडा करू लागते. आणि तुम्ही कोण आहात मला सांगणारे, असं बोलून त्याला शांत करत असते. तर दुसरीकडे मात्र आता अधिराजची बोलती बंद झालेली असते, त्याला काही बोलता येत नसतं. इकडे सगळीजणं खुश असतात, कारण अगदीच ना ज्या पद्धतीने त्यांनी ठरवलं आहे तसं सगळं काही होत असतं आणि त्यामुळे सगळ्यांना आनंद असतो. त्याचबरोबर आता पुढची सोयसुद्धा भावनाने करून ठेवलेली असते. भावना म्हणत असते की बाबा तुम्ही तर एवढं केलं आहे, पण तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. मग श्रीनिवास म्हणतात की काय, मग तिने ना गावातल्या काही लोकांना ज्यांनी ITI केलं आहे ना त्यांच्यासाठी चांगलं ठरवून काम आणलेलं असतं, म्हणजे या वर्कशॉपमध्ये. मग आता वर्कशॉपमध्ये कामगारसुद्धा भावनाने तयार केलेले असतात. तेच आता भावनाला श्रीनिवास म्हणत असतात की पण हे सगळं तू कसं काय मॅनेज केलं. त्याचबरोबर भावना त्यांना सांगत असते की बाबा खरं तर ना तुम्हाला मी म्हटलं नव्हतं का, काही लोक माझ्याकडे आले होते, मग त्यांनाही कामाची गरज आहे आणि सोबतच आपल्यालासुद्धा आपल्या वर्कशॉपमध्ये काही ना काही लागणारच आहेत ना माणसं, कामगार. मग मी विचार केला त्यांनाही आपला रोजगार मिळेल आणि आपलंही काम होईल. मग तुम्हाला कशी वाटली ही आयडिया. मग श्रीनिवास लक्ष्मी ह्यांना खरंच भावनाची ही कल्पना खूप जास्त आवडते. मग तेव्हाच ना श्रीनिवास त्यांना सांगत असतात की आपलं काम कसं असणार आहे तेव्हा. मग ती माणसंही म्हणतात की तुम्ही आम्हाला फक्त सांगा कसं काय काय करायचं आहे, आम्ही तुम्हाला मदत करू, असं देखील सांगितलेलं असतं. तेच इकडे वीणा वरदला सांगत असते की आज आपण जे काही आहोत ते आजी आजोबांमुळे, एवढ्या छोट्या वयात तू एवढा मोठा झालायस, पण तरीसुद्धा ना हे आजी आजोबांचे उपकार ना कधीही विसरायचे नाही, असं देखील वीणा वरदला शिकवत असते. वरद म्हणत असतो की हो आई, मला माहिती आहे आज मी जे काही आहे, तू सुद्धा आहेस ना, त्याला सर्वस्वी ना आपले आजी आजोबा जबाबदार आहेत, कारण बाबांनी आपल्यासाठी आतापर्यंत ना काहीच केलेलं नाही.
नाही. तेच इकडे भावना आणि सिद्धू हे सुद्धा बोलत असतात. मग इकडे लक्ष्मी जी आहे ती बीनाला घरी पाठवत नसते. बीना म्हणत असते की आई चला मी निघते, घरी जाऊन स्वयंपाक बनवते. पण बीनाला काही पाठवलेलं नसतं. मग बीनाही चकित होते की आई असं का बोलत आहेत की आज स्वयंपाक वगैरे करायचं नाही आहे का, नाही तर आईने मला पाठवून दिलं असतं, असं का करतात आई, असं देखील बीना इथे विचार करत असते. तेच दुसरीकडे गाडे पाटलांच्या घरामध्ये सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेच आता नीलांबरी सुद्धा असते. तर नीलांबरी समोर असतानाच ना संपतराव म्हणत असतात की ही जर बाई समोर बसणार असेल ना तर मला नाही बसायचं, हिला आत्ताच्या आता इथून उठायला सांग. परंतु तरीसुद्धा नीलांबरीचा हट्ट असतो. रेणुकासुद्धा नीलांबरीला सांगते की उठ इथून, पण नीलांबरी काही ऐकत नसते. नीलांबरी म्हणत असते की मी इथून कुठेही हलणार नाही, ज्याला जायचं आहे ना त्यांनी जा, आणि उगाच ना माझ्यावर दादागिरी तर करूच नका, असंही आता ती म्हणत असते. अक्षरशः ती घरातल्यांशी सुद्धा ना अगदी तुसडेपणाने वागत असते. म्हणजेच ती आता त्या घरावर फक्त स्वतःचा हक्क, स्वतःचा अधिकार आहे असं काहीसं वावरत असते. आणि ह्या लोकांची सुद्धा हाल झालेले असतात, कारण ऐन निवडणुकीच्या वेळेला सुनेला घरातनं बाहेर काढू शकत नाही, नाहीतर लोकंसुद्धा आपल्याला नावं ठेवतील, या ह्याच्यामुळेच ना ही सगळीजणं गप्प बसून या नीलांबरीचं सगळं बोलणं सहन करत असतात. तेच मीना आता घरी येते. मीना घरी येऊन पाहते तर काय, ऑलरेडी त्यांचं जी मेन रूम असते ना घर, त्यांचं घर उघडं असतं. आणि मग ती विचार करते की जाताना तर आम्ही लॉक लावून गेलो होतो, मग आता घर उघडं कसं. तेच आता घरात येऊन पाहते तर काय, जेवणाचे पातेलंसुद्धा भरलेली असतात. आणि हे सगळं काय आहे हाच विचार ना ती करत असते. तेच आता ती लक्ष्मीला म्हणते की आई मला असं वाटतं की आपल्या घरात ना भूताटकी आली आहे वाटतं, कारण ते म्हणतात नाही का एका झटक्यात दार उघडलं आणि आपलं जेवण तयार आहे, कारण आपण जाताना तर काहीच केलं नव्हतं, मला ना काहीतरी शंका येते, असं बोलूनच ना बीना जी आहे ती बोलत असते. तेवढ्यातच तिकडे कृष्णाईची एंट्री झालेली असते. खरं तर नवीन मालिका जी सुरू होणार आहे त्याचीच ती थोडीशी ॲड केली गेलेली आहे. मग लक्ष्मी कृष्णाईला भेटते आणि मग कृष्णाई म्हणते की आज तुम्हा सगळ्यांसाठी मी जेवण बनवलं आहे, तुम्ही सगळीजणं खाऊन बघा. लक्ष्मी आता कृष्णाईची ओळख करून देते आणि ही माझी मैत्रीण आहे, हिने आपल्या मुलींना ना हे सगळी कामं करूनच लहानाचं मोठं केलेलं आहे. मग तिच्या मुलींबद्दलसुद्धा ती विचारत असते की कशा आहेत मुली वगैरे. तेव्हा ती सांगत असते की हो माझ्या मुली तर एकदम मस्त शिकून एकदम पुढे गेल्या आहेत, असंही आता कृष्णाई लक्ष्मीला बोलत असते. तेवढ्यातच संतोषलासुद्धा कृष्णाई बाहेर बघते आणि ती विचारते की हा कोण आहे, हा तुझा मुलगाच ना, अगं ह्याला मी बोलू की आतमध्ये. मग तेव्हाच ना लक्ष्मी सांगते की तो माझ्यावर नाराज आहे ना, म्हणून तो आतमध्ये येत नाही, बघ बाई तूच बोलवून. मग आता कृष्णाई संतोषला जेवायला आतमध्ये बोलवत असते. तर दुसरीकडे काही लोक आलेली असतात. मग रेणुका म्हणत असते की भावना बघ गं, तू काही माणसांना बोलवलं होतंस का, ती आली आहेत. मग तेव्हाच ना भावना सिद्धूला विचारते की तुम्ही बोलवलं होतं का ह्या लोकांना. सिद्धू म्हणतो नाही. मग बोलवलं कोणी होतं. मग आता ती माणसं जोरजोरात निलांबरीच्या नावाने जयघोष करू लागतात. निलांबरी ताईंचा विजय असो, निलांबरी ताईंचा विजय असो, अशा नावाने जसा जयघोष होतो तसं आता तिथे ती माणसं येऊन तयार असतात. आणि मग निलांबरीच्या नावानं एवढा जयघोष झाल्यानंतर निलांबरीसुद्धा फाईल्स वगैरे घेऊन खाली आलेली असते. आता तर चक्क निलांबरीने स्वतःचा गेटअपसुद्धा बदललेला असतो. तेच आता निलांबरी म्हणत असते की तुम्ही माझ्या बाजूने एवढं काही बोललात ना, मला भरून पावलं आहे, चला आता आपण कामाला लागूया. त्यासोबत ती अधिराजला अक्षरशः बुगुबुगू बोलत असते आणि चला आता माझ्यासोबत कामाला चला असं बोलून ती अधिराजला सुद्धा कामाला घेत असते. तेच दुसरीकडे संपतराव म्हणत असतात की ह्या बाईचं ना खरंच ना कधी काय करेल ना काहीच सांगता येत नसतं आणि म्हणूनच ना आता संतापायला झालेलं असतं. तेच दुसरीकडे कृष्णाईने बनवलेलं जेवण हे उत्कृष्ट झालेलं असतं, कारण सगळीजणं जेवायला बसलेली असतात आणि जेवण वगैरे खाऊन ना ते लोकांना आवडलेलं असतं. मग संतोषही कधी नव्हे तो कृष्णाईच्या हातचं जेवणासाठी घरी आलेला असतो आणि तो सुद्धा हे जेवण खातो ना तेव्हा त्यालाही ते जेवण खूप जास्त आवडतं आणि तो आता सगळीजण मिळून कृष्णाईचं कौतुक देखील करत असतात. हिना तर म्हणत असते की खरंच ना खूपच उत्कृष्ट जेवण झालं आहे, म्हणजे असं जेवण मी कधीच खाल्लं नव्हतं. मग तेव्हाच दुसरीकडे आता सिद्धू जो आहे तो तर हे सगळं काही बघत असतो. सिद्धू आता पाहतच राहतो की या निलांबरीचं नेमकं चाललंय तरी काय, कारण निलांबरीने ना आता सगळ्यांना स्वतःच्या तालावर नाचवायला घेतलेलं असतं. तिचं म्हणणं हेच असतं की आता ती अपक्ष म्हणून उभी राहणार आहे, कारण तिने भावनाला तसं ओपन चॅलेंज केलं आहे ना की तुला हरवून दाखवणार, त्यासाठी ती आता निवडणुकीला तिच्या विरोधात उभी राहिलेली आहे. का तर तिला दाखवून द्यायचं आहे की तू काय काय करू शकतेस ते.
तेच आता दुसरीकडे अधिराजला ती ज्या पद्धतीने बुगू बुगू करून बोलवते ना, तर अधिराजसुद्धा तिच्या मागोमाग निघून जातो. तर संपतरावांना हे सगळं ऐकूनच ना राग येत असतो. पण काय करणार, त्यांनासुद्धा गुपचूपपणे ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. दुसरीकडे संतोष आता ह्या सगळ्या त्रासाला वैतागलेला असतो आणि बाहेर येतो. बाहेर येऊन आता तो म्हणत असतो की काय चाललंय काय हे? अहो तुम्ही कधी करताय माझं काम? माझा बाप आहे ना जरा जास्तच त्याचं वाढत चाललंय, नुसता खोट्यावर खोटं. आता काय तर स्वतःचं वर्कशॉप काढलंय तुम्हाला सांगू. एवढ्यातच ना आता त्याचं 3 मजली घरसुद्धा तयार होईल. काय करताय काय तुम्ही? असं बोलून तो दिग्विजयला भडकवत असतो. दिग्विजय देखील त्याला म्हणतात की तू काळजी करू नको, तू अजूनपर्यंत मला ओळखलेलं नाही आहे. मी काय करू शकतो ना हे तुला माहिती नाही. तेच आता इथे सिद्धू जरा टेन्शनमध्ये असतो, म्हणून भावना ना त्याला समजावत असते आणि भावना त्याला म्हणत असते की काळजी करू नका, जे काही आहे ना ते आपण बघूया. पण सिद्धूच्या डोक्यामध्ये एक वेगळंच टेन्शन असतं, कारण सिद्धूला हे सगळं गोष्ट त्याने जवळून पाहिलेली असते. म्हणजेच काय तर जेव्हा तो ॲरोप्लॅनचा अपघात झाला होता, त्या ॲरोप्लॅन वरतीच आकाशात उडालं होतं, फुटलं होतं आणि तेव्हाच हे सगळं काही मुद्दामून ना घडवून आणलेलं होतं. आणि हे सगळं काही ती एकटी घडवून आणणार नाही, तिच्या मागे ना नक्कीच कोणाचा तरी हात आहे, त्याशिवाय या सगळ्या गोष्टी होणार नाही. म्हणजेच ना तिच्या कोणाचा तरी हात आहे, म्हणजे कोणती तरी मोठी पार्टी आहे, जेणेकरून त्या जोरावरती एवढी उडते आणि निवडणुकीला सुद्धा त्याच बेसवरती उभी राहिली, असा कुठेतरी संशय ना इकडे आता इथे सिद्धूला येत असतो. ते दुसरीकडे जानू ना आता गुगल जेमिनी किंवा AI ला असं प्रश्न विचारत असते की बघा मला अशा काही गोष्टी हव्या आहेत जेणेकरून माझ्या नवऱ्यापर्यंत पुरावे पोहोचलेत, पण त्याला आता कसं गुरफटावं लागेल, त्याला गुंतवावं कसं लागेल, या संदर्भात ती AI ला प्रश्न विचारत असते आणि त्याला AI उत्तर देत असतात. तेच आता बँकीदार ठोठवायला येतो. बँकी जसं आतमध्ये येतो तसं बँकेने हे ऐकलं तर नसेल ना अशी कुठेतरी शंका तिला येत असते. पण बँकेने ह्या काही गोष्टी ऐकलेल्या नसतात. बँकी आता तिला म्हणत असतो की तुला बाहेर सगळ्यांनी बोलवलं आहे. मग मुळात ना ती घाबरलेली असते. तिला आधी वाटलं की कोण आलं असेल, कारण ते लवकर बंदही होत नसतं. मग बँकी आल्यानंतर ती थोडीशी घाबरलेली बँकेला दिसते. बँकी विचारतो की काय झालं आहे? तेव्हा बँकेला ती सांगते की काही नाही, मी हॉरर मूव्ही बघत होते ना म्हणून. मग बँकी तिला म्हणतो की चल ना बाहेर जेवायला, सगळीजण वाट बघतायत तुझी. त्यावर जानू म्हणते की हो हो मी येतेच, तोपर्यंत व्हा तुम्ही पुढे, असंही ती म्हणते. तेव्हा बँकेत तिला म्हणतो की काळजी करू नकोस, तुझ्या पाठीशी नेहमी मी आहे, तू काळजी करू नकोस आणि असं बोलून तो तिला थारवत असतो. तेच आता इकडे फॉर्म भरून आलेली असते नीलांबरी आणि नीलांबरीच्या नावाचा जयघोष होत असतो. नीलांबरीच्या नावाचा जयघोष जसं होतो तेव्हा सगळीजणं दाराकडे पाहू लागतात. तर नीलांबरी आलेली असते आणि मग नीलांबरी आता म्हणत असते की आता कर ना नाटकं, चक्कर यायची काय काय ती कसली तरी नाटकं करायची ती करून घे. भावनाला ती मुद्दामून टोमणे मारत असते आणि ती सांगत असते की मला ना कोणाच्याही गरज नाही आहे कोणाच्याही भिकेची, कारण मी आता स्वतः अपक्ष म्हणून उभी राहिलेली आहे भावनाच्या विरोधात. आता मलाही बघायचं आहे की भावना कशी जिंकते ते. असंही नीलांबरी एकटीच हुशारक्या मारत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.